बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं वाचन आणि निरूपण करत आहोत. आपल्या सहयोगानं 12 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण अध्याय नंबर 13 पाहणार आहोत. पाठीमागचा अध्याय म्हणजे अध्याय नंबर 12 म्हणजे भक्तियोग हा आपण पाहिलेला आहे. आजचा जो 13वा अध्याय आहे त्या 13व्या अध्यायाचं नाव प्रकृती पुरुष विवेक योग असं आहे किंवा यालाच क्षेत्रज्ञ विभाग योग असं सुद्धा म्हणतात. नाव थोडंसं अवघड आहे त्यामुळे असं वाटेल तुम्हाला की थोडंसं हा 13वा अध्याय समजायला अवघड असेल, पण असं नाही. अतिशय सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी उदाहरणासहित या अध्यायाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. या अध्यायाची सुरुवातच ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरुला वंदन करून गुरुचे आभार मानून सुरुवात करत आहेत. जसं पाठीमागचे हे सगळे अध्याय ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांचं स्मरण करून त्यांचे आभार मानून सुरुवात केली, तसेच या पण अध्यायाची सुरुवात प्रस्तावना तशीच आहे. या 13व्या अध्यायामध्ये आपल्याला शरीराविषयीचं भरपूर ज्ञान, या शरीरावर सत्ता कोणाची आहे, शरीर म्हणजे नेमकं काय, आत्मा म्हणजे नेमकं काय, या सर्वाचा संपूर्ण या अध्यायामध्ये आपल्याला समजून येईल. या 13व्या अध्यायामध्ये मुख्यत्वे करून क्षेत्रज्ञ, नंतर चराचर, स्थावर जंगम, परा व अपरा अशा विषयाचा समावेश या अध्यायामध्ये आहे. आता हे थोडेसे शब्द अवघड वाटत असतील, म्हणजे नेमकं काय हे समजायला अवघड वाटेल, पण असं काय नाही, अतिशय सोपं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ते अतिशय सोपं करून मराठी भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. तर या अध्यायामध्ये पहिल्यांदा क्षेत्र हा शब्द येतो. क्षेत्र म्हणजे शरीर. आपलं जे शरीर आहे ते म्हणजे क्षेत्र. आणि या क्षेत्राविषयीचं ज्ञान असणारा जो तो म्हणजे क्षेत्रज्ञ. हे शरीर जो जाणतो, या देहाला क्षेत्र म्हटलेलं आहे, व हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ असं यात सांगितलेलं आहे. तर बघूयात अध्याय 13 त्याची आपण सुरुवात करूयात. ओवी नंबर 1. आत्मरूप गणेशो केलिया स्मरण, सकळ विद्यांचे आधिकरण, तेची वंदू चरण श्री गुरुचे. जयांचेनी आठवे शब्द सृष्टी अंगवे,
सारस्वत आघावे जिव्हेसी ये, वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरांसी, भावाचे अवतरण अवतरणविती खुण, हाताचडे संपूर्ण तत्वभेद, श्री गुरुचे पाय जय हृदयी गिवसूनी ठाय, पै एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारुनी आता जो पितामहाचा पिता, लक्ष्मीयेचा भरता ऐसे म्हणे. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या गुरुचे वंदन करताना या सुरुवातीच्या 6 ओव्या अतिशय सुंदर लिहिलेल्या आहेत. त्या ओव्यांचा आता आपण अर्थ बघूयात. आत्मरूप गणेशाचे स्मरण करून सर्व विद्यांचे आश्रयस्थान असे जे श्री गुरुचे चरण, त्याच माझा नमस्कार असो. गुरुचे चरण, गुरुचरणी नमस्कार व्यक्त केलेला आहे. काय म्हणतात बघा, आत्मगणेशाचे स्मरण करून सर्व विद्यांचे जे आश्रयस्थान असे जे श्री गुरुचे चरण, त्यास माझा नमस्कार असो. म्हणजे आपल्या गुरूंवर किती दृढ श्रद्धा आहे बघा, किती दृढ श्रद्धा असावी लागते तर ज्ञान मिळतं. काय म्हटलेलं आहे की सर्व विद्यांचे आश्रयस्थान असणारे जे गुरु आहेत, त्यांचे जे चरण आहेत, त्या चरणास माझा नमस्कार असो. किती लीनता आहे बघा. त्यांचे स्मरण केले असता कविता शक्ती स्वाधीन होते व सर्व विद्या जीवाग्री येतात. गुरूंचे स्मरण केले असता काय होतं, सर्व कविता शक्ती स्वाधीन होते. हे सर्व जे अवघड असं जे ज्ञान आहे, गीतेचा जो सार आहे, गीतेमध्ये जे ज्ञान लिहिलेलं आहे, ते गीता ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी कविता रूपात या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. पहिल्यांदा हे ज्ञान समजणं, अवगत होणं हे तसं अवघड गोष्ट आहे, आणि ते समजलेलं ज्ञान कवितेमध्ये लिहिणं हे अतिशय अवघड आहे. बघा, या सगळ्या कविता आहेत. आत्मरूप गणेशो केले या स्मरण, सकळ विद्यांचे आधिकरण, तेची वंदू चरण श्री गुरुचे. हे प्रत्येक ओवी म्हणजे कविता. या सगळ्या कविता आहेत. असे हे सगळं ज्ञान या कवितेच्या स्वरूपात लिहिणं, व्यक्त करणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. ते सगळं शक्य झालेलं आहे कुणामुळं? माझ्या गुरूंच्यामुळं, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत. तसेच भाषणाला इतके माधुर्य येते, ते अमृतासही शिळे पाडते. काय म्हणतात बघा भगवंत, की गुरूंचे स्मरण केले असता कविता शक्ती स्वाधीन होते व सर्व विद्या जिव्हाग्री येतात, सर्व विद्या समजून येतात. तसेच भाषणाला इतके माधुर्य येते, बोलण्याला एवढं माधुर्य येतं, बोलण्याला एवढं माधुर्य येतं की अमृतासही शिळे पाडते. तोंडातून शब्दातून अमृतच आपल्या बाहेर पडत आहे. एवढं गोड गोड भाषा, गोड भाषण आपल्या मुखातून बाहेर येते. हे सगळं कुणामुळे होतं? तर हे सगळं गुरूंमुळे होतं. व तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक अक्षरास रस अनुकूल होतात. 9 रस आहेत. हे सगळे रस कोणामुळं? तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक अक्षरास अनुकूल होतात. हे सगळं गुरूंमुळे होतं. गर्भित अर्थाची रेलचेल होऊन ते एकामागून एक सुचतात व आत्मज्ञानाचे वर्ण समजते. या गीतेमध्ये जे गर्भित अर्थ आहेत ते सगळं
त्या अर्थाची रेलचेल होते, म्हणजे समजतात व ते एकामागून एक सुचतात व आत्मज्ञानाचे वर्म समजते. जर आपल्या मनात श्री गुरूंचे चरण नेहमी आठवले तर अशा रीतीने ज्ञानाचा भाग्योदय होतो. म्हणजे गुरूंची नेहमी आठवण ठेवली तर ज्ञानाचा भाग्योदय नक्की होतो. त्या गुरुचरणास वंदन करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असे जे गुरु आहेत त्यांच्या चरणास वंदन करून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ब्रह्मदेवाचा पिता व लक्ष्मीचा नाथ जे श्रीकृष्ण भगवान ते असे म्हणाले. आता ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायाला सुरुवात होत आहे. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगत आहेत की जे श्रीकृष्ण आहेत ते कोण आहेत, लक्ष्मीचे नाथ आहेत, ब्रह्मदेवाचा पिता आहेत. असे जे श्रीकृष्ण आहेत ते काय म्हणाले ते पुढे ऐका, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आता इथपासून आपले श्लोक नंबर 1 पासून याची सुरुवात होते आणि पुढे पुढे आपल्याला हे क्षेत्रज्ञ वगैरे वगैरे सगळं आपल्याला आता पाहता येणार आहे. तर हा जो अध्याय आहे या अध्यायामध्ये नेमकं काय आहे हे आता आपण समजून घेऊ. श्लोक नंबर 1 त्याचा श्लोकार्थ बघा. श्री भगवानुवाच, म्हणजे श्री भगवान म्हणाले, हे कुंतीपुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्राचे ज्ञान असलेला म्हणजे तत्वज्ञ जन म्हणजेच क्षेत्रज्ञ असे म्हणतात. हा जो पहिला श्लोक आहे या श्लोकातच आपल्याला समजतं की क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय. या दोन जे शब्द आहेत याच्यावर हा इश्यू बऱ्याच वेळा येणार आहे, त्यामुळे नीट समजून घ्या. हे आपलं जे एक शरीर आहे ज्याला हात, पाय, तोंड, नाक, डोळे, कान, त्वचा हे सगळं आहे, या शरीराला म्हणतात क्षेत्र. आणि हे जो जाणतो म्हणजे क्षेत्राचे ज्ञान ज्याला आहे त्याला म्हणतात क्षेत्रज्ञ. जसं शास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, आणि या शास्त्राविषयी जे जाणतात त्यांना शास्त्रज्ञ म्हणतात. ज्यांचा अभ्यास असतो शास्त्राविषयीचा त्याला शास्त्रज्ञ म्हणतात. तसंच हा जो देह आहे याला क्षेत्र म्हणतात आणि देहाविषयी जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. ठीक आहे. आता आपण ओवी वाचूयात. तरी पार्था परिसिजे, देह हे क्षेत्र म्हणिजे, जो हे जाणे तो बोलिजे, क्षेत्रज्ञू येथे. पार्था ऐक, या देहाला क्षेत्र असे म्हणतात व हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. अगदी एका वाक्यात या श्लोकाचा अर्थ दिलेला आहे. आता श्लोक नंबर 2 त्याचा श्लोकार्थ. हे अर्जुना, सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ तोची मीच आहे, तोही मीच आहे असे जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे ज्ञान तेच उत्तम ज्ञान असा माझा अभिप्राय आहे. नीट समजून घ्या, त्यासाठी ओळ वाचूयात. तरी क्षेत्रज्ञ जो येथे, तो मी जाण निरुते,
जो सर्व क्षेत्राते संगोपोनी असे, क्षेत्र अनेक क्षेत्रज्ञाते जाणते जे निरुते, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. श्रीकृष्ण काय म्हणतात अर्जुनास की हे अर्जुना, सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असे जाण. सर्व क्षेत्रांमध्ये म्हणजे या भूतलावर जेवढे काय क्षेत्र आहेत, क्षेत्र म्हणजे शरीर, देह, प्राणी जेवढे आहेत त्यांच्यातला जो क्षेत्रज्ञ आहे तो मी आहे असे जाण. व आणि क्षेत्रज्ञ ज्याला म्हणतात व जो सर्व क्षेत्रांचे पोषण करतो तो मीच होय असे पक्के समज. आपलं शरीर आहे, शरीराचं पोषण कोण करतं? अन्न, पाणी, हवा. हे कुठून आलं? कुणामुळे आलं? कोण देतं हे सगळं? सृष्टी देते. सृष्टी कुठून, कोणी निर्माण केली? भगवंताने निर्माण केली. म्हणून या क्षेत्राचे जो पोषण करतो तो मीच आहे हे पक्के समज. सृष्टी म्हणजे काय? पृथ्वी आहे, आकाश आहे, पाताळ आहे, त्याच्यामध्ये वर्षा होते म्हणजे पाऊस पडतो, ऊन येतं सूर्यापासून. हे नसेल तर आपण जगू शकू का? सृष्टीमध्ये अन्नधान्य उगवेल का? जमिनीवर अन्नधान्य उगवेल का? समजा ऊन नाहीये, पाऊस नाहीये, उगवणार नाहीये, मग हे कोणापासून तयार झालं? हे सगळं तयार केलेलं आहे, भगवंताने तयार केलेलं आहे. म्हणून या या सर्व क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ मी आहे असे जाण असं भगवंत म्हणतात. आणि या क्षेत्रांचे पोषण मी करतो हे पक्के समज. ज्या ज्ञानाने क्षेत्र व क्षेत्रज्ञ खरोखर जाणता येतात तेच ज्ञान आहे असे आम्ही समजतो. ज्या ज्ञानाने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ खरोखर जाणता येतात, म्हणजे क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, हे जे ज्ञान आहे तेच ज्ञान असे आम्ही जाणतो असं श्रीकृष्ण सांगत आहेत अर्जुनास. आता पुढे श्लोक नंबर 3 त्याचा श्लोकार्थ. ते क्षेत्र काय, कोणत्या प्रकारचे व कोणत्या विकारात श्लोकार्थ आपण वाचतोय. ते क्षेत्र काय, कोणत्या प्रकारचे व कोणत्या विकाराचे आहे व त्यापासून कोणती कार्ये उत्पन्न होतात आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचे सामर्थ्य काय आहे, हे सर्व मजपासून अर्जुना तू संक्षेपाने ऐक. आता या तिसऱ्या श्लोकामध्ये थोडासा दीर्घ असा अर्थ आहे. काय बघा, श्रीकृष्ण काय म्हणतात, जे क्षेत्र आहे ते काय आहे, ते कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या विकारांनी बनलेलं आहे. क्षेत्र म्हणजे देह, व त्यापासून कोणती कार्ये उत्पन्न होतात, या देहापासून कोणती कार्य उत्पन्न होतात आणि तो क्षेत्रज्ञ कोण, म्हणजे शरीर जाणणारा तो कोण व त्याचे सामर्थ्य काय, हा जो क्षेत्रज्ञ आहे त्याचं सामर्थ्य काय, हे सर्व मजपासून अर्जुना तू संक्षेपाने ऐक. मी सांगतो तुला ऐक, या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगतो ऐक असं श्रीकृष्ण म्हणत आहेत. तरी क्षेत्र येणे नावे, हे शरीर जेणे भावे, म्हणतले ते आघवे सांगो आता. हे क्षेत्र का म्हणजे, कैसे के हे उपजे, कणकणवी कवण कवणी वाढविजे, विकारी येथ हे औट हात मोटके, की केवढे पा कौतुके, बरडकी पिके कोणाचे हे.
इत्यादी सर्व जे जे यांचे भाव ते बोली जते सावेव अवधान देई पै याची स्थळ कारणे श्रुती सदा बोबावणे तरकू येणे चिठी करणे तोंडाळू केला चाळिता हेची बोली दर्शने शेवटा आली तेवीची नाही बुझविली अजूनी द्वंद्वे. आता या शरीराला ज्या अभिप्रायाने क्षेत्र असे नाव दिले तो सर्व अभिप्राय आम्ही सांगतो. श्रीकृष्ण काय म्हणतात की या शरीराला जे आपण क्षेत्र असे नाव दिले आहे, जो अभिप्राय आपण क्षेत्र या नावाने दिलेला आहे, तो सर्व अभिप्राय आम्ही सांगतो ते ऐक. याला क्षेत्र का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते, कोणत्या कोणत्या विकाराने ते वाढत जाते, हे लहान जे 3.5 हाताचे आहे ते केवढे मोठे व किती वजनदार आहे, तसेच नापिक किंवा पिकाऊ कोणाचे आहे, इत्यादी जे जे गुण आहेत ते यथासांग आम्ही वर्णन करतो, तिकडे तू लक्ष दे. आता हे जे क्षेत्र आहे म्हणजे शरीर आहे हे 3.5 हातांचं आहे. किती लांब आहे? 3.5 हातांचं फक्त आहे हे क्षेत्र, म्हणजे हे शरीर. याला क्षेत्र का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते, हे शरीर हा जो देह आहे हे कोठे व कसे उत्पन्न होते, कोणकोणत्या विकारांनी हे वाढत जाते. आपल्या शरीरामध्ये जसे अवयव आहेत तसे विकार सुद्धा भरपूर आहेत. आपल्या शरीरामध्ये भरपूर विकार आहेत. मग हे शरीर वाढते कसे, त्यात विकार कसे वाढतात, ते केवढे मोठे व किती वजनदार आहे हे क्षेत्र म्हणजे हे शरीर हा देह किती मोठे आहे, 3.5 हातांचा आहे. वजन किती असतं, साधारण पुरुषाचं 70 ते 100 किलो असतं, स्त्रीचं हे 50 ते 60 70 80 किलो पर्यंत असतं. असं किती वजनदार आहे. तसेच नापिक किंवा पिकाऊ कोणाचे. आता हे जे क्षेत्र आहे, आता क्षेत्र म्हणजे बघा, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, गाणगापूर हे तीर्थक्षेत्र आहे. गाणगापूर गाव आहे असं म्हटलं तरी चाललं असतं, पंढरपूर गाव आहे असं म्हटलं तरी चाललं असतं. त्याला क्षेत्र का म्हणतात, ते ठिकाण आहे, ते भगवंताचं ठिकाण आहे. पंढरपूर हे विठ्ठलाचं ठिकाण आहे, विठ्ठलाचं क्षेत्र आहे, म्हणून त्याला क्षेत्र म्हणतात. गाणगापूर हे दत्ताचं ठिकाण आहे, दत्ताचं ठाणं आहे, म्हणून त्याला क्षेत्र म्हणतात. तसंच आपलं जे शरीर आहे, जो देह आहे, याला क्षेत्र का म्हणतात, कारण याही ठिकाणी भगवंत आहेत. याही ठिकाणी विकार उत्पन्न होतात आणि चांगलेही विकार उत्पन्न होतात आणि वाईटही विकार उत्पन्न होतात. चांगले जे विकार उत्पन्न होतात म्हणजे चांगले जे विचार मनामध्ये येतात. बघा, शेतामध्ये आपलं जे शेत असतं त्यात आपण धान्य पेरतो, धान्य पण येतं पण तण सुद्धा येतं, बरोबर आहे. आता तण आपण काढून टाकलं तर धान्य चांगलं जोमानं येतं, कारण तणच सगळं खाद्य खाऊन टाकत असतं. म्हणून आपल्या शरीरातले, आपल्या मनातले जे वाईट विचार आहेत, जे वाईट तण आहे, ते जर वेळोवेळी जर आपण काढून टाकलं तर हे ज्ञानाचं पीक चांगलं जोमदार येणार आहे. तर हे विचार चांगले आपल्या मनात उत्पन्न होणार आहेत, वाढणार आहेत आणि हे सर्व काम हे असे ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ करत असतात. म्हणून त्याचं वाचन, निरूपण, अध्ययन करायचं असतं. तर इथे तेच सांगितलेलं आहे की हे जे 3.5 हाताचे आहे ते केवढे मोठे आहे, किती वजनदार आहे, तसेच नापिक किंवा पिकाऊ कोणाचे.
हे शरीर पिकाऊ आहे किंवा नापीक आहे हे कसं ओळखायचं? आपण एखाद्या जमिनीमध्ये धान्य पेरतो, तिथं भरघोस पीक येतं आणि एखाद्या जमिनीत येतच नाहीये. त्याला कारण काय? आपण म्हणतो ना, जमीन मृत झालेली आहे, त्याला मीठ फुटलेलं आहे, त्या जमिनीत काही येत नाही, तू काही लाव येतच नाही त्याचा. म्हणजे ती नापीक झालेली आहे जमीन. आणि एखादी काळी भोर जमीन असते बघा, नुसतं असं धान्य टाकलं की तरारून वर येतं, ती म्हणजे पिकाऊ जमीन. तसंच आपलं हे शरीर आहे. या शरीरामध्ये, या क्षेत्रामध्ये एक शरीर नापीक आहे किंवा पिकाऊ आहे हे कसं ओळखायचं हे सुद्धा सांगतो. ऐक, तू इकडं लक्ष दे, असं श्रीकृष्ण म्हणत आहेत अर्जुनास. या क्षेत्राकरिता श्रुतींचे नेहमी बडबड चालू आहे. या क्षेत्राकरिता श्रुतींची नेहमी बडबड चालू आहे व तर्कही याचाच निश्चय करण्याकरता एकसारखी वाटाघाट करतो. या क्षेत्राकरिता म्हणजे या शरीराकरिता श्रुतींची नेहमी बडबड चालू असते आणि तर्कही याचाच निश्चय करण्याकरता एकसारखी वाटाघाट करतो. म्हणजे चांगलं काय वाईट काय हे जे तर्क असतात ते, त्यालाच धर्म असं पण म्हणतात. या गोष्टींचा खल करता करता 6 शास्त्रे थकून स्वस्थ बसली आणि म्हणूनच त्यांच्यात अजून ऐक्य झाले नाही. हे जे 3.5 हाताचं शरीर आहे, 3.5 हाताचा देह आहे, 3.5 हाताचं जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये श्रुतींची नेहमी बडबड चालू असते आणि तर्क ही याचाच निश्चय करण्याकरता एकसारखी वाटाघाट करत असतो. या गोष्टींचा खल करता करता 6 शास्त्रे स्वस्थ बसली. एवढं हे अवघड काम आहे आणि म्हणूनच त्यांच्यात अजून ऐक्य झालेले नाही. शास्त्राची ये सोयरिके विचळीये येणेची एके याचेनी एक वंके जगासी वादू तोंडेसी तोंड न पडे बोला बोलेसे निघडे या युक्ती बडबडे त्राय जाहली नेणो कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जे घरोघरी कपाळ पिटवीत असे नास्तिका द्यावया तोंड वेदांचे गाढे बंड ते देखोनी पाखंड आनची वाजे म्हणती निर्मूळ लटिके हे वाग्जळ ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे. या क्षेत्राविषयी एकमत स्थापन करण्याकरता सर्व जगभर शास्त्र संबंधयुक्त वाटाघाट चालू आहे, पण अजून एकमेकांची तोंडे मिळालेली नाहीत व ऐक्यही झालेले नाही आणि याच संबंधाने युक्ती लढवता लढवता शिकस्त झाली आहे. हे जे क्षेत्र आहे, हे जे शरीर आहे, हा जो देह आहे, या क्षेत्राविषयी एकमत स्थापन अजून झालेलं नाही. या संदर्भात शास्त्रांची वाटाघाट सुरू आहे, तरीही त्यांचे ऐक्य झालेले नाही आणि या संबंधाने युक्ती लढवता लढवता म्हणजे अक्कल लढवता लढवता शिकस्त झालेले आहे. हे क्षेत्र कोणाचे आहे हे कोण जाणत नाही, परंतु त्याच्या मीपणाबद्दलची काय थोरवी वर्णावी की ज्याच्या योगाने घरोघर याचाच काथ्याकूट केला जातो. हे क्षेत्र कोणाचे आहे म्हणजे हा देह कोणाचा आहे? हा देह पंचमहाभूतापासून बनतो, मागे आपण पाहिलेलं आहे. मग हा देह पंचभूताचा का? या देहामध्ये आत्मा हा भगवंताच्या कृपेने येतो, मग हा देह भगवंताचा म्हणायचा का? या देहाचं पोषण सृष्टी करते,
म्हणून हा देह सृष्टीचा म्हणायचा का? मग देह हा नेमका कुणाचा आहे? याची मालकी कुणाची आहे? याचं स्वामित्व कुणाकडे आहे? हे ह्या सर्व विचारांचा काथ्याकूट करता करता 6 शास्त्रांचे एकमत झालेले नाही अजूनही. हे क्षेत्र कोणाचे आहे हे अजून कोणीही जाणत नाही, परंतु त्याच्या मीपणाबद्दलची काय थोरवी वर्णनावी. शरीरात आपला जो मीपणा असतो, आपल्या मनात जो मीपणा असतो, त्याची थोरवी काय वर्णनावी की ज्याच्या योगाने घरोघर याचाच काथ्याकूट केला जातो. जो मीपणा आहे, जो अहंकार आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात. त्याचाच काथ्याकूट घरोघरी केला जातो. नास्तिकांच्या तोंडात तोंड देण्याकरिता व वेदांचे बंड माजले असे पाहून पाखंड्याची तिसरीच बडबड चालू आहे. जे नास्तिक असतात, नास्तिक म्हणजे जे कोणताही देव मानत नाहीत, त्यांना नास्तिक असं म्हणतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या जगात जेवढे काही धर्म आहेत, हिंदू धर्म आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, यहुदी आहे. यहुदी म्हणजे जे इस्रायलमध्ये राहतात. यहुदी धर्म हा सगळ्यात जुना धर्म आहे असं म्हणतात. सर्वात प्राचीन धर्म आहे. त्यानंतर हिंदू धर्म अजून प्राचीन आहे. नंतर मुस्लिम धर्म. तर यातलं यहुदी धर्माची संख्या, त्यातल्या लोकसंख्या कमी आहे. त्या खालोखाल त्यानंतर नंबर लागतो तो हिंदू धर्माचा. हिंदू धर्माची लोकसंख्या त्यापेक्षा जास्त आहे. त्यापेक्षा जास्त मुस्लिम धर्माच्या आचरण करणाऱ्याची संख्या जास्त आहे आणि त्याही पेक्षा जास्त जी लोकसंख्या आहे ती ख्रिश्चन धर्म मानणाऱ्यांची आहे. पण या सगळ्यांपेक्षा जास्त जी लोकसंख्या आहे ती या नास्तिकांची आहे. म्हणजे ते कुठलाच धर्म मानत नाहीत. त्यांची लोकसंख्या सर्व जे धर्म आहे त्यातला सर्वात मोठा जो धर्म जो त्याही पेक्षा यांची लोकसंख्या जास्त आहे. ख्रिश्चनांपेक्षाही नास्तिकांची लोकसंख्या जास्त आहे. तर इथे तेच सांगितलेलं आहे की नास्तिकांच्या तोंडास तोंड देण्याकरिता व वेदांचे बंड माजले असे पाहून पाखंड्याची तिसरीच बडबड सुरू झाली. नास्तिकांचं तिसरं चालू असतं, आम्ही हे काय मानतच नाहीये. कुठला देव, कुठला धर्म, कुठले ज्ञानेश्वर माऊली, कुठली ज्ञानेश्वरी, कुठली गीता आणि कुठलं काय, कशालाच मानत नाहीत ते लोक. कशालाच मानत नाहीत. त्यांची वेगळीच बडबड, वेगळीच थोडी चालू असते त्यांची. व वेदांचे बंड माजले असे पाहून पाखंडी, पाखंडी म्हणजे जे खोटं बोलणारे असतात, त्यांची तिसरीच बडबड चालू आहे. ते म्हणतात तुमचे वाक्पांडित्व खोटे असून त्यास बिलकुल आधार नाही. हे जे पाखंडी लोक असतात, हे जे नास्तिक लोक असतात, ते काय म्हणतात, तुमच्या वाक्पांडित्य म्हणजे तुम्ही जे काही सांगता, बोलता, आत्मा आहे, हे आहे, देह आहे, क्षेत्र आहे, क्षेत्रज्ञ आहे, यास हे सगळं खोटं आहे, याला बिलकुल आधार नाहीये. आमचे हे म्हणणे खोटे म्हणत असाल तर तुम्हाला जिंकण्याविषयी आम्ही ही सुपारी पुढे ठेवून प्रतिज्ञा करतो. हे जे पाखंडी लोक आहेत, हे जे नास्तिक लोक आहेत, ते काय म्हणतात, तुम्ही जे बोलता ते सगळं खोटं आहे आणि आम्ही जर खोटं म्हणत असाल तर आम्ही सुपारी देतो, आम्हाला खोटं ठरवा, म्हणजे चॅलेंज देतो असं म्हणतात. पाखंडाचिये कडे नागवी लंचुती मुंडे नियोजिले वितंडे ताळासी ती मृत्यूबळाचे माझे हे जाईल वीण काजे ते देखोनिया व्याजे निघाले योगी. मृत्यू
मृत्यूना आधा दिले, तीही निरंजन सेविले. यमनियमांचे केले मेळावे पुरे. येणेचे क्षेत्राभिमाने, राज्य त्याजिले ईर्षाने. गुंती जाऊनी स्मशाने, वासू केला. ऐसिया पैजा महेशा, पांघुरणे दाही दिशा. लांच करू दोन्ही म्हणून कोळसा, कामू केला. पै सत्य लोकनाथा, वदने आली बळार्था. तरी तो सर्वथा जाणोची नाही. पाखंड्याचे थवेच्या थवे कोणी दिगंबर बनतात व कोणी मुंडन करतात, तरी त्यांनी ठरवलेले सर्व वितंडवाद आपोआप खाली बसतात. आता हे जे पाखंडी आहे ते काय म्हणतात, तुमचं आम्हाला काही पटत नाही, तुम्ही जे काय सांगता त्याला आधार नाही, तुम्ही जे सांगत आहेत हे सर्व खोटं आहे, याची सुपारी आम्ही तुमच्या समोर ठेवत आहे, तर तुम्ही खरं करून दाखवा. तर असे जे पाखंडी लोक आहेत, म्हणजे जे खोटारडे लोक आहेत, पाखंडी म्हणजे खोटारडे, आम्ही धर्माच्या बाजूने आहोत, आम्ही पुण्यवान आहोत, आम्ही साधू आहोत, असे खोट दाखवणारे यांना म्हणतात पाखंडी. या पाखंड्याचे थवेच्या थवे कोणी दिगंबर बनतात. दिगंबर बनतात म्हणजे अंगावर एकही वस्त्र ठेवत नाहीत, त्यांना दिगंबरावस्था म्हणतात. तर कोणी मुंडन करतात, डोक्याचे सर्व केस काढून टाकतात. तर त्यांनी ठरवलेले सर्व वितंडवाद आपोआप खाली बसतात. हे जे पाखंडी लोक आहेत, हे जे फसवे लोक आहेत, हे पहिल्यांदा आपलं जे रूप आहे ते पहिल्यांदा पालटतात. म्हणजे काय करणार, भगवी कफनी घालणार, जटा तर एक मोठ्या मोठ्या वाढवणार, किंवा डोक्याचं मुंडन करणार, किंवा दिगंबर बनणार, अंगावर एकही कपडा नाही ठेवणार. म्हणजे समोरच्यानं पाहिलं की त्याला हे वेगळं काहीतरी आहे असं समजून, काहीतरी चमत्कारिक आहे असं समजून, किंवा याच्या पाठीमागे कुठल्या तरी भगवंताचं, कुठल्या तरी देवाचं त्याला त्याची श्रद्धा आहे किंवा भगवंताने याच्यावर कृपा केलेली आहे असं वाटावं, असा आउटलुक हे लोक तयार करतात. असं भासवतात की आम्ही देवांचे शिष्य आहोत, भगवंताचे शिष्य आहोत. त्याला म्हणतात पाखंडी लोक. तर यांचे थवेच्या थवे कोणी मुंडन करतात तर कोणी दिगंबर बनतात. तरी त्यांनी ठरवलेले सर्व वितंडवाद, हे जे भगवंताच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत जे वितंडवाद आहेत, ते आपोआप खाली बसतात. हे क्षेत्र मृत्यूच्या सपाट्यात सापडून निरर्थक जाईल म्हणून आत्मा ब्रह्मांडी नेऊन त्यांचे संरक्षण करण्याकरता योगी पुढे सरसवतात. जे खरे योगी आहेत, जे खरं ज्ञान देण्याचं काम करतात, जे योगाचा अभ्यास करतात, असे जे योगी काय करतात, तर हे जे आपलं क्षेत्र आहे, हे जे आपलं शरीर आहे, हा जो आपला देह आहे, हा मृत्यूच्या सपाट्यात सापडून निरर्थक जाऊ नये म्हणून आत्मा ब्रह्मांडी नेऊन त्यांचे संरक्षण करण्याकरता हे योगी पुढे सरसवतात. म्हणजे हे योगी आपल्याला ज्ञान देतात. हा जो आपला शरीर आहे ते मृत्यूच्या सपाट्यात सापडून निरर्थक जाऊ नये म्हणून हे योगी आपल्याला ज्ञान देतात. ते मृत्यूला भीतात, ते एकांत वास करून यम नियमांचे साधन करतात. आपण पाठीमागं पाहिलेलं आहे, यम नियमांचे साधन करतात म्हणजे योग साधना करतात, कुंडलिनी जागृत करतात, असे हे योगी करत असतात. याच क्षेत्राच्या विचाराच्या अभिमानाकरिता श्री शंकरांनी राज्य सोडले आणि त्यापासून
आपल्यास उपाधी लागू नये म्हणून ते स्मशानात जाऊन राहिले. बघा, श्री शंकराचा, शंभू देवाचा वास कुठं असतो? स्मशानामध्ये असतो. श्री शंकर हे स्मशानात जाऊन राहिले का? तर या क्षेत्राच्या विचाराचा अभिमानाकरिता, या क्षेत्राच्या म्हणजे या देहाच्या विचाराच्या अभिमानाकरता शंकरांनी राज्य सोडले. श्री शंकरांनी त्यांनी स्वतःचं राज्य महाल सोडून दिलं आणि त्यापासून आपल्यास उपाधी लागू नये या राज्यापासून आपल्याला उपाधी लागू नये म्हणून ते स्मशानात जाऊन राहिले. या क्षेत्राचे ज्ञान करून घेणार अशी प्रतिज्ञा करून शंकरांनी वनात राहून दाही दिशा हेच आपले पांघरून असे मांडले व काम या योगभ्रष्ट करणाऱ्या लाच खाऊ असे म्हणून त्यास जाळून टाकले. शंकरांनी काय केलं बघा, हे जे क्षेत्र आहे, हे जे देह आहे, याचे ज्ञान करून घेणार अशी प्रतिज्ञा केली आणि वनात जाऊन राहिले. आणि ही या ज्या दाही दिशा आहेत हेच आपले पांघरून मानले. थंडी वाजू नये, ऊन लागू नये म्हणून आपण पांघरून घेतो. तर ह्या दाही दिशांचंच पांघरून त्यांनी घेतलं व काम हा योगभ्रष्ट करणारा लाचखाऊ आहे असे जाणून त्यास जाळून टाकले. सर्व ज्ञानप्राप्तीमध्ये अडथळा कोणाचा असतो? तर या कामाचा असतो. म्हणून हे जे काम आहे हा योगभ्रष्ट करणारा असे जाणून त्यास जाळून टाकले. ह्याच गोष्टीचा निश्चय करण्याकरता ब्रह्मदेवाला जरी 4 तोंडे उत्पन्न झाली तरी त्यालाही या क्षेत्राची ओळख पटली नाही. अजून या क्षेत्राची ओळख ब्रह्मदेवाला सुद्धा पटलेली नाहीये. म्हणजे हा नेमका देह कुणाचा आहे, हे क्षेत्र कुणाचं आहे, हे अजून ब्रह्मदेवाला सुद्धा कळलेलं नाहीये. असं ज्ञान श्रीकृष्ण अर्जुनास देत आहेत. बघा, हे थोडंसं आपल्याला समजायला कठीण वाटतंय, लक्षात येत नाहीये. पण हळूहळू जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं हे आपल्या लक्षात येत राहील. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत, भगवंताचं स्मरण करायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.